झाकी अनूप कल्याण रूप सबके मन को यह भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए। झाकी अनूप कल्याण रूप सबके मन को यह भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए। शिव ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को भी जगा। तन मन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव हर 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 महादेव। लंबोदर परम सुंदरम एकदंतम रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यं दिवाकरनिभोज्ज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमः शिवाय सांबाय सुसुतायादिहेतवे पंचावरेण रूपेण प्रपंचनावृतायते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रधे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्यं रेवनुसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 एक ताळी वाजवा. नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हो 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 ला 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 नमः शिवायच नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवायच नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनं सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकाले च ओंकारे ममलेश्वरम् उज्जैन्यां महाकालेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकाले च ओंकारे ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परळ्यां वैद्यनाथांच्या डाकिन्यां भीमशंकर परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकरं परळ्यां वैद्यनाथांच्या डाकिन्यां भीमशंकर परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाह एक ताळी वाजवा ना क्या बात हरी बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाराणस्यान्त विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वाराणस्याच विश्वेशं त्र्यंबकं गौतमे तटे वाराणस्यान्त विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि
सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नर एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति सप्तजन्म कृत पापं स्मरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति सप्तजन्म कृत पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हाँ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर 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 महादेवा हर हर नमः पार्वती शिव हर हर महादेव ओम शक्ती विशिष्ट परब्रह्मणे नमः जगदादि जगद्गुरु पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पण करून अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजापर्यंत जे गुरुपरंपरा झालेली आहे त्या गुरुपरंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करून आज या सुंदर असं औसा नगरीमध्ये लिंगैक्य शतायुषी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या पावन समाधीस प्रणाम समर्पण करून ह्या गणेश नगरचे अतिशय वैभव रीतीनं संकटमोचन हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ तथा ओंकारेश्वर महादेव मंदिर खरं तर आज ओंकारेश्वर महादेवाला पाहिल्यावर
उज्जैन महाकालेश्वराचं प्रतीक. काल पण चांगलं झालं होतं, गणपती बाप्पा होते त्याच्यावर, आणि आज पडदा बांधून डेकोरेशन करून. बघा, शास्त्र सांगतो जलधार प्रियो शिवहा, पण तुम्ही भक्तिमय वातावरणामध्ये भगवान शंकराला सुद्धा अलंकार करून बी तुम्ही त्याचं प्रेम संपादन करता, हे मला विश्वास आलेले आहे. ही सुंदर अलंकार आहे. ज्यांनी ज्यांनी हे अलंकार आज ओंकारेश्वर महादेवाला, उज्जैन महाकालेश्वराचा स्वरूप दिलेले त्या सर्व माता भगिनींच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संकटमोचन हनुमान मंदिर, विश्वस्त मंडळ, गणेश नगर, खूप कष्ट घेतले त्यांनी सगळ्यांनी. आणि मला बोलताना मला बोलले, आमंत्रण देताना, महाराज आम्हाला काहीच माहित नाही, पहिल्यांदाच करतोय. पण आता इथं आल्यावर आज शेवटच्या दिवशी बोलू इच्छितो. मला असं वाटते की तुम्ही असे कथा किती घेतले असतील, एवढं अनुभव तुम्हाला देवाना दिले. केलेने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. अगोदर करा तरी. आम्ही तुम्ही कोण आहेत? परब्रह्म परमात्माचं गुणगान गायचं फक्त आपलं कर्तव्य आहे. फक्त तू माझं कर्तव्य पूर्ण कर, मी तुझं कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, हे परब्रह्म परमात्मा आपल्याला सांगतोय. असं विश्वस्त मंडळीतील श्री नितीन दशरथ सुरवसे अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष श्री नितीन शिवाप्पा भागुडे, उपाध्यक्ष गोविंद विठ्ठलराव जाधव सचिव, आणि बाकी सर्व सदस्यांच्या नावानं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या बनते. आणि आपल्या सोबत खूप सुंदर असं सेवा दिलेले उत्कृष्ट ऑर्गन वादक, गायक, ऊस गोड असलं तरी सुद्धा सोडून येऊन गुरु महाराजांचा सेवा करतोय. तुम्हाला सांगतो, चांगला स्वभाव असणारे कलावंत भेटणं आजच्या काळामध्ये अवघड आहे महाराज. त्याच्यामध्ये हे चौघ जण एक मन मिसळून व्यवस्थित सगळ्यांना प्रेम देऊन जिथं जातात तिथलंच होऊन 7 दिवस आनंदाने सेवा करतात. एक जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या बनते. असे आमचे विकास महाराज सिंथ वादक व गायक, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट तबला वादक, आणि विशेष करून तबल्याचा साथ खूप सुंदर देत असताना ताळ दिल्यावरच अंगामध्ये तरतरी निर्माण होतो. मग ताल चांगला असल्यामुळं त्याचं नाव बी बघा, चैतन्य. हा हा, क्या बात आहे. मग त्याने जर ताल फिरवलं तर आपल्या तुमच्या अंगामध्ये चैतन्य प्रवेश होतो. जय हो. मग असं आमचे चैतन्य महाराजांच्या नावानं जोरदार टाळ्या. तबला वादक आणि उमेश महाराज पॅड पण वाजवतात, गायन पण करतात, कीर्तन पण करतात. कीर्तन पण करतात. हे फार लांबून हुडकून आणलो मी. एक गावचेच नाही, हे लांबचे सगळे. जसं तुम्ही बगीच्यामध्ये अनेक प्रकारचे फुल असतात, महाराजांच्या गळ्यामध्ये हातात बांधायला, देवाला समर्पण करायला तुम्ही नानाविध फूल तोडून ते ओवत बसावं लागते. कोणतं फूल कुठं घातलं तर सुंदर हार दिसतो, तर ते मालिक करू शकतो. तसं यांना सगळ्यांना इथून तिथून आणून
शिवभक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या घालते. आणि गजानन महाराज ते सुद्धा टाळ वादन करतात आणि गायन सुद्धा करतात. भविष्यामध्ये हे सगळ्यांनी असत भगवान शंकराची सेवा करत राहावं हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आणि विशेष करून कारण आज संपण्याच्या टायमाला कथा सुरू झाली बरं का. की पहिलं गाव आहे तुमचं असं होणार. इतिहासच घडतात आयुष्यामध्ये. कीर्तन सेवा समर्पण केलेले काय नाव कीर्तनकार महोदय त्यांच्याही नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर कीर्तन केले गायक वादक. आणि विशेष करून आमचं रतन स्वामी त्यांनी एवढं लवकर एवढं हुशार झालं मला कळालं नव्हतं. फार हुशार झालं ते. लहान होता आता त्याला दोन दोन लहान लहान झाले. आणि रतन खरंच ते टाटा रतनच आहे. रतन टाटा मनानं बरं का. रतन. आणि विशेष करून सेवा करत असताना कोणालाही करते ते राग राग करते कधी मध्ये, पण ते तुमच्या चांगल्यासाठी राग करत. भक्तांनी शिकावं, भक्तांनी पूजाची व्यवस्था शिकावी आणि प्रत्येकाने सन्मार्गाला लावावी. आणि गुरु महाराजांची पादपूजा कशी करावी, देवपूजा कशी करावी, आरती कशी म्हणावी, ह्या सर्व छोट्या छोट्या जे उपक्रम आहे ते तुम्हा सगळ्यांना शिकवत आणि त्यांनी ओंकारेश्वर महादेवाची सेवा करतोय त्याही लेकराच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. आमचे निखिल स्वामी. कारण आज कसं आहे ज्याने काय काय केलं त्याचा व्यासपीठाच्या माध्यमातून उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. आशीर्वाद रूपामध्ये या 7 दिवस पर्यंत संपूर्ण शूटिंगची सेवा निखिल स्वामी व गुरु महाराजांची सेवा त्यांनी केलेली. एकदा जोरदार त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या बनते. आणि हे व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहायला भेटणार आहे, अपलोड झालेली नाही आहे अजून. त्याच्यामुळं श्री अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढचे कथा कुठं आहे, कुठं कुठं कथा झाले आणि हे सर्व तुम्हाला जरी समजा येणं शक्य नाही आहे तरी तिथं घरी बसल्या ठिकाणी तुम्ही कथा श्रवण करू शकता. ही एक सुविधा आमचं निखिल स्वामीनं करून दिलेली आहे. त्याच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. विशेष करून आज या कार्यक्रमामध्ये 2 लाभ तुम्हाला होणार आहे. 2 लाभ कोणतं? एक तर प्रसादाचं कीर्तन झालं म्हणून प्रसाद रूपी कीर्तनाचं प्रसाद सुद्धा तुम्हाला लाभ होणारच आहे. दुसरं काल लग्न झालं ना, लग्नाचं राहिलं की नाही ते सुद्धा दोन्ही, एक घास कीर्तनातलं प्रसाद आणि एक घास भगवान शंकराचं महादेवाचं प्रसाद म्हणून आपण स्वीकार करावा. आज 2 लाभ तुम्हाला होणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विशेष सहकार्य केलेल्या मोलाचे योगदान देणाऱ्या आमच्या माता भगिनींचे नाव माझ्याकडे आलेले आहेत. मी संपूर्ण नाव न वाचता मी फक्त आडनाव घेणार आहे. इडेकर ताई,
बिराजदारताई, मुद्दे, मानेताई, जाधवताई, कल्याणीताई, टाळ्या वाजवा ना, खंगलेताई, बिराजदार, तेलंगे, घोगरे, खंगले, कारले, पेंडपाले. अजून एक दोन नाटणं सुटलं माझ्याकडून, मला कळालं नाही. अशा इतक्या सगळ्या महिला मंडळीनं हे विशेष मोलाचे सहकार्य केलेले. किती दिवस? 7 दिवस पर्यंत. कोणी रांगोळी काढले, कोणी महादेवाला सजवलं, कोणी मंदिर सुशोभीकरण केलं, कोणी स्टेज सुशोभीकरण करवलं, आणि कोणी इथलं आवरण सगळं स्वच्छ केलं. काय जे येईल ते कार्य त्या महिला मंडळीने केलेले. त्या महिला मंडळीच्या नावानं जोरदार टाळ्या बनते. आणि विशेष करून संकटमोचन हनुमान मंदिर व्यवस्थापन समिती हा जो कार्यक्रम व्यवस्थापन झालेले आहे, नितीन दशरथ सुरवसे अध्यक्ष महोदय, नितीन शिवाप्पा भागुडे आणि गोविंद विठ्ठलराव जाधव, कृष्णा प्रभू सावळकर, महेशराव पेंडपाले, बाळू मारुती मुळे, प्रल्हाद सूर्यवंशी, अशा अनेक सदस्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये यांचाही सुद्धा मोलाचा हात आहे. तुम्ही जोरदार टाळ्या यांच्यासाठी बनते. विशेष देणगी देऊन सहकार्य केलेले लोक आहेत काही, त्यांचाही मी आडनाव घेईन. भागुडे, बिराजदार, इळेकर, फुलारी, भागुडे, बिराजदार, मड्डे आहे, मध्ये टीके आहेत का, टीके, पेंडपाले, सूर्यवंशी, या सर्वांनी या कथेसाठी विशेष सहकार्य दिलेले. त्यांच्याही नावाने एकदा जोरदार टाळ्या बनते. याचा अर्थ असं नाहीये मी ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच दिलेले, असं नाहीये. विशेष जे भार उचलायला जड जात होता, थोडं हलका झालं असं समजायचं. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. मंदिर समितीच्या माता भगिनीने रांगोळी काढलेले, स्वच्छता केलेले, आणि साऊंड सिस्टीमचे माऊली साऊंड सिस्टीम, खरं तर आमचे त्याचा साऊंड सिस्टीमच्या जे सेवा करतोय मोरे साऊंड सिस्टीम, त्याच्या एक नावानं जोरदार टाळ्या वाजवा. या लातूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कुठं कथा असेल तिथं त्यांचंच साऊंड सर्व्हिस लावतात. एवढं प्रसिद्ध झालं त्याने आमच्या सोबत. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवा. आणि मंडपचा जो सेवा त्यांनी दिलेले आहे, सिद्धेश्वर मंडप, श्री नितीन सुरवसे का, सुरवसेजी, आणि दैनिक पंगत स्वयंपाक केलेले सौ राजाबाई आणि पेंडपाले, आणि महाप्रसादाचे स्वयंपाक श्री सिद्धलिंगप्पा पेंडपाले. आणि हे जे स्वयंपाक प्रसाद ज्यांनी बनवलं ना, खरं तर तुम्ही त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवलंच पाहिजे. कारण प्रसाद असतो प्रसन्नता. हे सगळं अन्नम ब्रह्मेति व्यजनम, अन्न जर नाही आहे तर ते भगवान शंकरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्याचं नाव माता अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती.
माता अन्नपूर्णा कुठं आहे? काशी विश्वनाथ ज्यांनी गेलेली आहे, काशीला ज्यांनी गेलेले, व्होल्टेज कमी आहे का? ज्यांनी काशीला गेलेले आहे त्यांना माहित आहे, काशी विश्वनाथाचं दर्शन करण्याच्या अगोदर माता अन्नपूर्णाचं दर्शन करून जावं लागतं. आद्य शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रेमध्ये येतो, त्यांनी माता अन्नपूर्णाला न नमस्कार करता सरळ काशी विश्वनाथाला जल चढवायला जात होते. काशीमध्ये राहत असताना गंगा स्नान करायचं, जल घ्यायचं, पण अन्नपूर्णा मातेच्या मंदिरासमोरून जात होते, पण अन्नपूर्णेला कधी नमस्कार करत नव्हते. मग सरळ जाऊन काशी विश्वनाथाला दर्शन करायचं त्यांचं एक पद्धत होती. मग ही माता अन्नपूर्णा म्हणली मनामध्ये, हे उद्याचं जगद्गुरु आहे, याच पूजा अधुरा होत आहे, मग ह्याला काहीतरी शिकवावं असा विचारानं माता अन्नपूर्णा काय केली, एक दिवस कमंडलामध्ये जल घेऊन काशी विश्वनाथाचं दर्शन करायला जात असताना माता अन्नपूर्णेच्या मंदिरासमोरून जात असताना माता अन्नपूर्णेनं काय केली, सगळं शक्ती वडून घेतली. शक्ती वडून घेतली. मग काय झालं? शक्ती गेल्यावर शिक्षा द्यावी, शिक्षण शिकवावी, याची पूजा अधुरा होत आहे असं कळवावं म्हणून माता काय केली, त्याच्या अंगातलं जे शक्तीचं जे वास आहे ते शक्ती सगळं ओढून घेतले. मग काय झालं, मूर्छित अवस्थेमध्ये खाली पडले. तुम्हाला पण येते ना कधी कधी चक्कर आले म्हणतात बघा, म्हणते की नाही? चक्कर येऊ देत नाही, चक्कर येऊ नये तर मग कोणाला भजन करायला पाहिजे? माता अन्नपूर्णेचं भजन केलं पाहिजे, माता अन्नपूर्णेला स्मरण केलं पाहिजे, म्हणजे शक्तीपीठाला माता शक्तीला आराधना केलं पाहिजे. तर तिथं जगद्गुरु शंकराचार्यांनी मंदिरासमोरून काशी विश्वनाथाला जल चढवायला जात असताना शक्ती सगळं वडून घेते, मूर्छित अवस्थेमध्ये खाली पडतात. दंड एकाकडं, कमंडल एकाकडं, जल एकाकडं, पाणी एकाकडं गेलं. आता आई आई असती शेवटी. एक 10, 15, 20 अर्धा घंटा वाट बघितली, माझा मुलगा रस्त्याला पडला असं आईला वाटलं. आई पुन्हा काय केली, थोड्या वेळानं शक्ती पुन्हा प्रदान केली, शक्ती प्रदान केली. मग शक्ती प्रदान केल्यावर जगद्गुरु शंकराचार्य उठून बसतात, बघतात, दंड एकाकडं, कमंडल एकाकडं, जल एकाकडं, माझं सगळं अवस्था दुरावस्था झालेलं पाहतात. त्यावेळी त्यांनी मनामध्ये स्मरण करतात, बहुशा माझ्याकडून चूक झाली, मी भगवान शंकराला मानण्याच्या ओघामध्ये मी माझ्या शक्तीपीठाचा अपमान केला, माझा मातेचं माझ्याकडून अपमान झालेले. त्यामुळं माता अन्नपूर्णेला पुन्हा मंदिरात जाऊन नमस्कार करून क्षमा मागतात, आणि क्षमा मागून त्यांनी लिहितात तवा त्यावेळी लिहिलेले त्यांनी. म्हणून आई सारखं कोणी दुसरं नसतं महाराज. माता अन्नपूर्णेचं नावानं लिहितात त्यांनी. काय लिहितात? कुपुत्रो जायते, कुपुत्र जायते,
क्वचिदपि कुमाता न भवति कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति कुपुत्रो जायते. कुपुत्स बुद्धीचे पुत्र जन्माला येऊ शकतात, पण कुपुत्स बुद्धीचे आई मात्र या जगामध्ये जन्माला येणार नाही. म्हणून माता अन्नपूर्णेचं वरदान, त्याचं गुणगान गात 4 शक्तिपीठाचं स्थापना त्याने केले. का सांगितलं मी? अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे. शिवमहापुराण कथेला आणि माता अन्नपूर्णेला फार अन्योन्य संबंध आहे महाराज. हा, तुम्ही प्रसाद जर खाल्लं तरच कथा गोड वाटते महाराज. तुम्हाला पहिल्या दिवसाचा आठवा सात्विक अन्न ग्रहण करणं. मी कथाच श्रवण करेन 7 दिवस किमान मी कोणाचं निंदा करणार नाही. आठवते की नाही? मग हे कधी येते महाराज? अन्नपूर्णेचं प्रसाद ग्रहण केलं तर. आता तुम्ही म्हणले ना कीर्तन श्रवण केले, असं अनेक कीर्तन होतात महाराज, अनेक प्रसाद जातात, प्रसाद घेतले जात, पण आपण जिथं आहे तिथंच राहतो. प्रसाद येते प्रसाद जाते, पण मनाचं परिवर्तन मात्र होत नाही. हीच शिवमहापुराण कथा सांगते. माता अन्नपूर्णेला स्मरण करून तू अन्न ग्रहण करू नको, प्रसाद ग्रहण कर. एक ना एक दिवस तुझं मन बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण कर. अन्नपूर्णे अन्नपूर्णेचं एवढं महत्व दिलेलं आहे महाराज. याच्यामध्ये फार महत्व आहे. कारण यथा खाये अन्न तथा बने मन. जसं तुम्ही अन्न खाता तसं आपलं मन बनते महाराज. असं नाही का? हे आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर पहिलं काय आहे, ह्या 7 दिवसाच्या जर सार रूपामध्ये आपल्याला काहीतरी सांगायचं असेल, ऐकायचं असेल, तर एक लक्षात ठेवा, जन्म सहज आहे, मृत्यू मात्र निश्चित आहे. ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यारे हो, बाद में प्यारे हो, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. चार दिनों का है जग का मेला, 4 दिनों का जग का मेला. कोई ना साथी संग अकेला, कोई न साथी संग अकेला. 4 दिनों का है झूठा मेला, 4 दिनों का जग का मेला. कोई न साथी संग अकेला, कोई न साथी संग अकेला. खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया बंदे खाली हाथ जाएगा. जैसा तू आया प्यारे वैसा तू जाएगा, जैसा तू आया प्यारे वैसा तू जाएगा. बाद में प्यारे
बाद में प्यारे, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। भाई कुटुंब कबीला, भाई बंधु कुटुंब कबीला, ये तो जग का झूठा मेला, ये तो जग का झूठा मेला। मरने के बाद तुझको जला जाएगा, मरने के बाद तुझको आग में जला जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन हाँ कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यारे। टाळी वाजवा, आजच्या दिवसच भजन करायला भेटणार आहे। बाद में प्यारे हो, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। हो बाद में प्यारे, हो बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी उड़ जाएगा। महादेव। जोरदार टाळ्या वाजवा कलाकारांच्या नावानं। हे पापी रे कर ले भजन, मौका मिला है तो, मौका मिला है तो कर ले जतन, कर ले जतन, बाद में प्यारे। खरंय की नाही? म्हणायला किती छान वाटत। पछताएगा हे सगळे भजन असो, संकीर्तन असो, कथा असो, हे एकटे बसून ऐकायला पाहिजे महाराज, तेव्हा कळते। खरं आहे, खरं जल्दी कळत नाही महाराज। जे खोटं आहे ना, अद्भुत, त्याला एवढं प्रेम करतात लोक। खरं रंग वेगळं असते लोकांचं, खोटं वरून काही बी लावून आलेले असतात। ते किती दिवस असते, किती दिवस असते ते, येऊन घरी वापस जाऊस तर। हा, आणि जे तुमचं निज रूप आहे, सगळ्यात सुंदर काय असलं पाहिजे महाराज? मन सुंदर असलं पाहिजे महाराज, मन सुंदर असलं पाहिजे। देव तुम्ही काय अर्पण करता, काय देता याच्याकडे बघत नाही, तुम्ही मनपूर्वक काय अर्पण करता। मन तुझं आहे का तिथं? देव मनाचं भुकलेले आहे, भावाचं भुकलेले आहे, वस्तूचं भुकलेले नाहीये। म्हणून हे पापरूपी जगामध्ये आल्याच्या नंतर पुण्यरूपी काहीतरी भजन कर, भजन कर।
हे 7 दिवस पर्यंत भगवंताचं नामस्मरण ऐकून ऐकून जीवनात काय लक्ष ठेवलं पाहिजे महाराज? त्यांनी सांगितलं ना, खोटं बोललास तो, तुला 100 वर्ष आयुष्य दिलं, जा तरी कृपा आपल्यावर केलं, तुला माझ्यापर्यंत चलत यायचंय, एवढ्यासाठी आपल्याला 100 वर्ष दिलेले, तरी त्याच्यामध्ये काय घमंड, काय रूप, काय त्याची लीला. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना, श्रवण करत असताना खरं काय आहे ते आपण खरंच स्वीकारलं पाहिजे बाबा, है की नाही? खरं काय आहे जीवनामध्ये? दोनच खरं आहे. सहज आलो, कोणी इथं शाश्वत राहणार नाहीये, निश्चित जायचं आहे, हे 2 गोष्टी खरं आहे. जय हो. बघा, याच्या पलीकडे दुसरं जर खरं भेटलं तर मला सांगा येऊन. साथी है मित्र गंध के जलबिंदु पान तक, 4 वाजता कथा संपते, मग आज असं केलं. अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, आखिर बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक, इससे तो आगे भजन ही है साथी, मन मन हरि के भजन बिन अकेला रहेगा, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल रे, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल रे, भोले भोले बोल तू, भोले भोले बोल रे, भोले भोले बोल तू, भोले भोले बोल रे, शिव शिव बोल तू, भोले भोले बोल रे, शिव शिव बोल तू, भोले भोले बोल रे. भोले भोले बोल तू, शिव शिव बोल तू, भोले भोले बोल तू, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल, शिव शिव बोल तू, शिव शिव बोल. पार्वती पदे शिव हर 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 महादेव. भक्ती करत असताना करत राहावा, कधी येऊन आपला दरवाजा वाजविल कोण? यमधर्म. उठता बसता काही कार्य करा, पण मनामध्ये मात्र भगवंताचं स्मरण निश्चित ठेवा. महाराज सांगतो म्हणून करू नका, करून अनुभवा. अनुभव जर नाही आलं ना, मग ओंकारेश्वराला येऊन बोलायचं, महाराज ते आलेले महाराज तर सांगून गेले, पण मी नामस्मरण करते पण मला आनंद येत नाहीये, याचा अर्थ तुमच्या करण्यामध्ये काहीतरी खोट आहे, तुम्ही मनपूर्वक त्याचं आराधना केलं पाहिजे. महाराज इथं काल लग्न झालं, सगळेजण प्रसाद घेत आहेत, चालू झालेले, कालपासून चालू आहे. आज सायंकाळी 4-5 पर्यंत चालणार आहे. आता चालणार आहे ना, 4-5 वाजेपर्यंत प्रसाद चालणार. कालपासून प्रारंभ झालेले अन्नदान चालू आहे. सगळे देवी देवता सगळे प्रसाद घेतात. दक्ष प्रजापती
लग्नाची तयारी कशी असते माहिती आहे का? लग्न लग्न म्हणजे फार एक सुंदर गोष्ट सांगतात एकाकडे. कन्यावरयते रूपम. लग्नामध्ये कोणाला कोणाला काय काय अपेक्षा असते म्हण बघा. कन्यावरयते रूपम माता वित्तम पिता कुलम मृष्ठान्नमितरे जनाः. कन्याला वाटते म्हण माझं नवरा सुंदर असलं. ही कन्याची अपेक्षा असते. ते काय करत काय नाही करत ते नंतरच भाग. पण नवरदेवीला असं वाटते म्हण माझं नवरा वाटते की नाही. यस सर नो हो की नाही. प्रत्येक सौभाग्यवतीला असं वाटतंय की माझं नवरा सुंदर असलं पाहिजे. माता सतीला पण तसंच वाटलं. वपूर विरूपाक्ष विलक्ष जन्म. हा त्याच्यापेक्षा सुंदर कोणी आहे का जगामध्ये? नाही महाराज. इतकं सुंदर आहे त्याने. माता वित्तम. कन्याला असं वाटते म्हणा कन्या वरयते रूपम. कन्याला एकच वर पाहिजे माझं नवरा सुंदर असलं पाहिजे. कन्याच्या आईला काय वाटते म्हणा माता वित्तम. कन्याच्या आईला असं वाटते म्हणा माझं जावाई धनवान असलं पाहिजे. याने कोण होता? कोण होता? चोरला कुबेर बनवला ह्याने. त्याच्याकडे काय नाहीये सांगा. सगळं असून नसल्यासारखं राहणारा म्हणजेच माझं देवादिदेव महादेव आहे बाबा. सगळं आहे पण काहीच नाहीये. किती थोडा विचार करा. ज्या देवाचा आपण आराधना करतो त्या देवाचं गुण सुद्धा आपल्या अंगी येणं गरजेचं आहे महाराज. सगळं आहे याचा अर्थ तुमचं आमच्याकडं सगळं असायला पाहिजे असावा पण जाताना त्याचं मोह नसावा. ही महादेवाची पूजा केल्यावर भेटते महाराज. सगळं असावा. मी नाही म्हणत की तुम्ही दरिद्री राहावा. मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्याकडं नश्वर असावा. असं नाहीये. असावा. देवादिदेव महादेवाकडं सगळं आहे आणि त्यांनी कुबेर बनवलं. कुबेराचे अधिपती दुसऱ्याला दिलं. विचार करा. दिले की नाही. आपण काहीतरी थोडं द्यायचं म्हणले की विचार करतो. आणि त्यांनी सर्वस्व दिलं. भांडार कुबेर भांडार दिलं. माता वित्तम. आईला वाटतं वित्त धन पाहिजे. धनाचे तर भांडार अधिपती आहे तो. कमी आहे का? आणि एवढा दयाळू आहे चोरला एक चोट्याला सहजपणे चोरी करणाऱ्याला कुबेर अधिपती बनवतो. आणि तुम्ही दररोज येऊन पूजा करता दिवा लावता काय होत नाही महाराज. भाव शुद्ध असावा. करणारा कर्म शुद्ध असावा. भाव शुद्धते असल्यामुळं भाव शुद्ध मार्फत आपण जर कार्य केलं नक्की आपल्यावर देव कृपा करतो. म्हणून देवाची कृपा पाहण्यासाठी भाव शुद्ध करायला पाहिजे. पास कोई आए भोला भरते हैं उसके खजाने. पास कोई आए भोले भरते हैं उसके खजाने. पीते हैं भंग सारा मेरे नाथ भोले बाबा.
जिनकी जटाओं में गंगा की धार, जिनके गले में मुंडन की माँ, जिनके जटाओं में गंगा की धार, जिनके गले में मुंडन की माल, बड़े ही दयालु है मेरे भोले बाबा। हाँ, बड़े ही दयालु है मेरे भोले बाबा। ओ जग से निराले मेरे भोले बाबा, बड़े ही दयालु है मेरे भोले बाबा। जिनकी जटाओं में गंगा की धार, जिनके गले में रुद्राक्ष की माल, जिनके गले में रुद्राक्ष की माल, जिनकी जटाओं में गंगा की धार, बड़े ही निराले मेरे भोले बाबा, बड़े ही निराले हे मेरे भोले बाबा। जय हो। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। बड़े ही दयालु है, बड़े ही दयालु है शंभो मेरे भोले बाबा, जय हो। मेरे भोले बाबा, बड़े ही दयालु है मेरे भोले बाबा। एक चोरला जर त्याने अधिपती बनवतो कुबेराचं, किती दयाळू असेल विचार करा। धनाची कमी आहे का? नाही महाराज। पिता कुलम, त्या मुलीचा पिता काय अपेक्षा करतो? कुलवंत महाराज, श्रेष्ठ कुल आहे आणि आपण सगळे सुद्धा त्याच कुळातले आहोत। नदीचं उगम कधीच विचारलं नाही पाहिजे। नदी आले ना आपल्या समोर, आंघोळ केलं पाहिजे, त्याला नाही विचारायला पाहिजे तू कुठून आली, तुला काय करायचं ते कुठून बी। काही लोकांना तर्क कुतर्क करण्याची फार हे असतात, गुण असतात, अवगुण म्हणतात त्याला। नदीचं मूळ, साधू संतांचं मूळ, धर्माचं मूळ हे कधीच कोणी प्रश्न नाही केलं पाहिजे महाराज। ही आदि अनादि काळापासून, सनातन पासून वाहत आलेली सगळी परंपरा आहेत महाराज, परंपरा। लग्न झालं, सगळ्यांचं भोजन झालं, आता नंदीश्वर महाराज बाहेर जय जयकार करत आहे। कशासाठी? चला आता जाऊ। कुठं जायचंय त्यांना? कैलाशाला। सगळेजण डोल ताशा नगारा वाजवत आहेत बाहेर, आनंद आहे। लग्न झाल्यावर कसं होतं, माहेरच्या लोकांना दुःख होतं, सासरीच्या लोकांना आनंद होतो, होते की नाही? आणि आता तर लग्नामध्ये एक वेगळंच प्रथा निघालेली। एक गाडी घ्यायचं आणि त्याच्या मागं लिहायचं, काय लिहिता तुम्ही?
काहीतरी लिहितं ना माग, लिहिलेले बघितलेले मी, वाचलेले. तेच नेमकं लग्न झालं, तुम्ही गाडीत बसून नवरीला घरी आणता, नवरदेव नवरीला जोडीनं, त्याचं माग काहीतरी लिहिलेलं असते. काय लिहिलेलं असते? म्हणले का मनात, म्हणले ना? नम पार्वती पदे शिव हर हर. दुल्हन हम ले जाएंगे, वाह. लिहिलेले असते. ते बघून माहेरचे लोक रडतात, त्यांना दुःख होतो. आणि इकडं नंदीश्वर शेपूट वरी घेतलेले, पाठीवर सुंदर सजवलेले त्याला, आणि सगळे भूत बेताळ सुद्धा पुढे जाऊन, दाराच्या बाहेर जाऊन ढोल ताशा नगाऱ्या वाजवत, शंखनाद करीत, आता आपल्याला जायचं आहे. कुठं जायचंय? कैलासाला जायचंय. आता एकटे जायचं नाहीये, माता सतीला सुद्धा सोबत घेऊन जायचंय. दंपती आता फार आनंदानं जाणार होते. तत्पूर्वी माता अग्निशा, तिची आई सती मातेचा आई, त्याला खूप दुःख होत. ज्यांनी मुलीला पाठवले त्यालाच ही गोष्ट कळते. तो भाग वेगळं. जाताना आजचे मुली फक्त जाताना रडतात, मग नंतर जीवनभर ज्यांनी त्याला नेलेले आहे ना, त्यांनीच रडत बसलेले, मी ऐकलेले. एवढं जोर जोरात रडतात जाताना, बघायला पाहिजे. आणि गेल्यावर ज्यांनी ह्याला नेलं ना, गाडीत बसून माग मोठं असं अक्षरात लिहून, त्याला सजवून, आणि त्यांनी मला येऊन भेटले 4-5 वर्षानंतर. असे बरेच लोक भेटलेत मला. आणि त्यांनी म्हणतात, महाराज फक्त येताना रडतात, हे आल्यावर ना तेव्हापासून आतापर्यंत माझं रडणं थांबलं नाही महाराज, असं रडवती. वाजवा टाळ्या. काय वाटते काय? खरं सांगा, ते आमचं बिचारा भोळा शंकर काहीच माहित नसते त्याला. तुमच्या तावड्यामध्ये सापडून त्याला असं झालेलं असतं, धड जाता येईन, धड धरता येईन, धड सोडता येईन. मग आता काय करावं त्याने? चला महादेवा, जाऊ द्या. इतकं रडणं चालू झालं माता अग्निसाचं. बघितली त्याने माता सतीकडं. आता जाण्याची तयारी सुरू झाली. जाण्याचं जे काही सगळं विधी विधान आहे ते करण्यात आलं. जया विजया हेही सुद्धा पळत पळत येऊन तिला धरून आलिंगन घेऊन रडू लागले, एकमेकाला बघू लागले. आणि ते सगळीकडे डोळे फिरवून बघू लागले माता सती. मी फिरलेलं, मी खेळलेलं माझं अंगण, माझं हे महल, माझ्या आई वडिलांची जागा, मी हे सगळं सोडून चालले, मी हे सगळं त्याग करून चालले. म्हणून परब्रह्म परमात्म्यानी, आलं का लक्षात? इतकं दुःख होऊ लागला. जया विजया नावाची जो भक्तणी आहे, त्या दोघी सखी आहे, त्या सखीनं माता सतीच्या जवळ येतात आणि म्हणतात, हे सखी, तू कैलासाला गेल्यावर मला विसरणार तरी नाहीये ना? दोघही
जोर जोरावनं गच्च धरून माता सतीला धरून जया विजया नावाचे जे दोन सखी होते, आणखी बरेच जण सखी तिथं आले. सगळे एक एक प्रकारचं प्रश्न त्याला करू लागले. तू आता परब्रह्म परमात्मिनी आहे, तुझं सौभाग्य तरी जगाचं मोठं आहे, एक शक्ती आहे, महान शक्ती आहे, पण आम्हाला तो विसरू नकोस. कधी बी एक लक्षात ठेवा, जरी तुमच्या सौभाग्याचं घर जरी तुम्हाला मोठं घर जरी भेटलं ना, तुम्ही खेळलेले अंगण, तुमचं सगळे बालपणाचे मित्र मैत्रिणी जे काही असेल इकडचे सगळे माहेरचे लोकांना कधीच विसरलं नाही पाहिजे महाराज. त्यांचं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी केलेले उपकार तुमच्यावर अनंत असतात. जया विजया नावाची जे सखी होते ते नानाविध प्रश्न करू लागले. हे सगळं बघून माता अग्निसाला एवढं मन भरून आला, घड रडायला सुरू केली. त्यावेळी त्या अंतःपुरामध्ये राहणारे सगळे सेवा करणारे दासी जे होते तेही सुद्धा रडू लागले. एक असं व्यक्ती नव्हता की माता सती जाताना डोळ्यातून पाणी नाही काढलं. माता सतीला हे सगळं बघून एवढा भयंकर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी पाहिली, मी लहानपणी या जागेवर मंदिर बांधली होती, मी लहानपणी या इथं पडली होती, इथं खेळली होती. सगळ्या गोष्टी त्याला आठवण येऊ लागला पावलं पावलाला. माता सतीचा चेहरा बघून माता अग्निसा येते, त्याचा हात धरून मधात घेऊन जाते आणि दरवाजा बंद करते आणि माता सतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न गच्च धरते. आई, जे आई आहे ना, जे आई मुलीचं जे संबंध आहे ना महाराज, हसू एकाकडे ठेवा, पण आई मुलीचं जे संबंध आहे खरंच, म्हणून म्हणलं मी तुम्हाला, ज्यांना कन्यारत्न जन्म झालेले ते सगळ्यात भाग्यवान माणसं असतात. कारण त्याचं दुःख, ते सुख, मुलीला मुलगा व्हावं, मुलगी व्हावं, किंवा त्याच्यात काहीतरी आनंद त्याच्या घरामध्ये व्हावं, तर सगळ्यात जास्त आनंद मुलीच्या आई वडिलांना सुद्धा होते महाराज. मुलीच्या आई वडिलांना फार मोठं सुख आनंद होतो. मुलाला मुलगा झाला तर तेवढा आनंद होणार नाही, मी अनुभवलेली गोष्ट आहे. पण मुलीला जर मुलगा झाला, इकडं पुळपुळ पेढे वाटते आजोबा, खूप आनंद होतो. कारण त्याच्यातला आनंदच वेगळा आहे महाराज. असं असताना माता सती मधात अंतःपुरामध्ये नेली. खूप दुःखाचा प्रसंग आहे. तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न आठवा. काही मुलींचे आई वडील, काही मुलींचे आई वडील पैसे नव्हते तेव्हा, साधारण लग्न करून दिलेले काही जण. तरी सुद्धा आज त्यांच्या आशीर्वादानं चांगल्या लहान असलेलं घर आज तिचं 2 मजली झालेले आहे. पण हे तुमच्यावर उपकार केले की नाही आई वडिलांनी, म्हणून आई वडिलांपेक्षा पुढे जाऊन आपण आपलं हात स्वतः निवडलं नाही पाहिजे महाराज. मी आज या मंचाच्या माध्यमातून सगळ्या युवतींना मी एक संदेश देऊ इच्छितो. सगळे कुमारिकांनी कान उघडून ऐकावं. तुमचं जर कोणी सखा मित्र जर कोणी असेल तुमच्या जीवनामध्ये, तर तुमचे आई वडीलच आहेत. बाकी कोणीही तुमचं मित्र होऊ शकत नाही. तुमचे आई वडील तितकं तुमच्याबद्दल विचार करू शकतात, तर तेवढे कोणीही तुमचा विचार करू शकत नाही. त्यांच्यावर जेवढा तुम्ही विश्वास श्रद्धा ठेवता, तेवढंच तुमचा संसार सुंदर होणार आहे, चांगलं होणार आहे. कारण त्याला माहित आहे माझ्या मुलीला कसलं घर निवडायचं, माझ्या मुलीला कसलं जावई आणायचं, माझ्या मुलीसाठी मी काय करू शकतो. कारण तू जन्मल्यापासून बेटा, तू जन्मल्यापासून त्यांनी तुझ्या नावानं फिक्स करत चाललेला असतो, त्याला चिंता असतो. अशा आई वडिलांचं मन तोडून आजकालच्या काही मुली, काही मुलं दुर्घटना घडवतात.
धिक्कार आहे अशा संतांवर. असे संतांवर माझा धिक्कार आहे. धर्महीन आहेत ते, शास्त्रहीन कार्य करतात. म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुमचं खरं जर कोणी मित्र असेल तर ते तुमच्या आई वडील आहेत महाराज. म्हणून मी त्या दिवशी उल्लेख केलं, प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वधाचरेत. ज्यावेळी तुमच्या मुलाला मुलीला 16 वर्ष लागतो त्यावेळी तुम्ही त्याला पुत्राला पुत्रीला मित्र बनवा. इथं माता सती अग्निसा मधात नेली. त्याला सांगायचं गरज नाहीये, पण जगाच्या कल्याणासाठी. तू आता परब्रह्म परमात्मिनी झाली, तुझ्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. सगळं जग तुझ्याकडे बघत आहे. बघा, आई सांगायलेली गोष्ट बघा. प्रत्येक आईनं मुलीला हे सांगितलं पाहिजे महाराज. नवऱ्याच्या आज्ञेत राह तू, सासू सासऱ्याच्या सेवेत राह तू. नवऱ्याच्या आज्ञेत राह तू, सासू सासऱ्याच्या सेवेत राह तू. आठवण ठेव तू या माहेरची, आठवण ठेव तू आई बापाची. साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी. माहेरची आठवण. त्याची आई त्याला सांगते, तू आता जगत जननी आहे, परब्रह्म परमात्मिनी आहे, तुझ्यावर एक मोठं जबाबदारी आहे. जगाचा सगळं विषय, जगाचा सगळ्यांना तू अन्नदाता झालेली आहे, तू अन्नपूर्णी झालेली आहे. तू साधारण घराला चालली नाहीये. असं प्रत्येक आईनं त्याच्या मुलीला सांगितलं पाहिजे महाराज. ते घर झोपडी असू द्या, तुझं घर लय मोठं आहे, असं त्याच्या प्रत्येक आईनं मुलीला सांगितलं पाहिजे. आणि काही गुण त्याने सांगते. आवश्यकता आहे का? नाहीये महाराज. ही परब्रह्म परमात्मिनी आहे, पण शिवमहापुराण कथेमध्ये जगाच्या कल्याणासाठी महाराज प्रत्येक स्त्रीनं विचार करा, कल्पना करा, स्त्री शक्ती जर राहिली नसती तर हे सृष्टी निर्माण झाली नसते महाराज. तुमचं लय मोठं उपकार आहे सृष्टीवर. त्याच्यामुळे सांगतो मी, सगळे वस्तू भेटू शकतात, पण जगामध्ये आई हे दुसरं पुन्हा कुठं कधीच भेटू शकत नाही. कारण हे आई शब्द हे फार महत्वाचा आहे महाराज, फार महत्वाचा आहे. माता अग्निसा जवळ घेती कोणाला? परब्रह्म परमात्मिनीला जवळ घेती. माता सती गड 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 रडत आहे. मी कसं सोडून जाऊ, मी कसं जाऊ, मला तुमचं सगळ्यांचं आठवण येईल ना. असं परब्रह्म परमात्मिनी अवतार रूपामध्ये आहे, बोलत आहे. माता अग्निसा म्हणते, काळजी करू नकोस, मी तुला काही 4 गोष्ट सांगते, ते कधीही लक्षात ठेव. कार्येषु दासी करणेषु मंत्री भोजेषु माता रूपेषु लक्ष्मी शयनेषु रंभा क्षमया धरित्री षड्गुण्येषु
षड्गुण्यव्याधि धर्मानुकूलम पतिव्रता कार्येषु मंत्री भोजेषु माता रूपेषु लक्ष्मी क्षमया धरित्री धर्मानुकूलम् षड्गुण्यव्याति पतिव्रताः पतिव्रताः कार्येषु दासी. पहिलं वाक्य कोणी सांगतच नाही महाराज. माता अग्निसा जगज्जननी आदिशक्ती सतीला सांगते कार्येषु दासी. तू परब्रह्म परमात्माची सेवा अशी कर, दासी सारखा सेवा कर. हे विश्वच तुझा संसार आहे. आता या विश्वाची सेवा दासी सारखं तुला करावा लागेल. महाराज विचार करा, आजकालचे आई लोक काय सांगतात महाराज, दासी काय गरज आहे. आजकालचे आई लोक ही सांगतात का कार्येषु दासी, सांगत नाही महाराज. मी तर निश्चितपणे सांगू इच्छितो, ही गोष्ट प्रत्येक आई आजच्या मुलीला सांगतच नाहीये. मला सांगा, तिचं घरचं काम तिने केलं तर तुम्हाला काय झालंय. तिने इथं बसून सांगते काम करू नकोस, तू एकटीच आहे का घरामध्ये काम करणार. ती घर कोणाची आहे. तुम्ही दान दिले की नाही त्याला, आणि पहिलं वाक्य तिला तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि माहेरी असताना सुद्धा मुलीला काम लावलं पाहिजे. थोडं थोडं थोडं, एकदम त्याच्या खांद्यावर मोठं वजन ठेवलं ना त्यालाही त्रास होतो. काही काही मुली आहेत आता सूरपणकी सारखं आहे. सूरपणकी, सूरपणकी म्हणजे ज्याचं नख लांब असतात त्याला सूरपणकी म्हणतात. आपली संस्कृती नाही आहे महाराज ते. मला कोणाची निंदा करायची नाही आहे या स्टेजच्या माध्यमातून, पण एक स्त्री कशी असावी, कशी त्याची व्यवहार असावा, कशी त्यांनी वागावं महाराज. इथं माता सतीनं सांगते, माता अग्निसा सांगते कार्येषु दासी करणेषु मंत्री. त्याच्या आईनं त्याच्या मुलीला सांगितलं पाहिजे, तू तुझ्या नवऱ्याला मंत्री सारखा सल्ला दे. तुझ्या संसाराला जे योग्य वाटतं, जे कमी जास्ती जे आहे ते तुम्ही दोघांनी विचार करा. आणि मंत्री सारखं, एक राजाला राज्य चालवण्यासाठी मंत्री लागतो महाराज. आता प्रधानमंत्री आहे, पण वेगवेगळे सगळे मंत्री महोदय आहेत की नाही, ते सगळे जण मिळून देश चालवतात. तसं तुझं संसार चालवत असताना तू एक मंत्री सारखा त्याला सल्ला दे महाराज. मंत्री कधी राज्याचं अहित करत नाही. अहित करतो का नाही महाराज. त्याला असं वाटतं माझा राजा उंच स्थानावर असलं पाहिजे, माझ्या राजाचं राज्यभार चांगला चाललं पाहिजे, आणि माझ्या राजाच्या राजामध्ये सुजलाम सुफलाम झालं पाहिजे असं प्रत्येक मंत्रीला वाटते महाराज. म्हणून तो राजाला सल्ला देतो.
मग तसं तुझ्या नवऱ्याला मंत्री सारखा सल्ला दे. भोजेषु माता, हे फार महत्वाचं आहे महाराज. भोजेषु माता, भोजन करत असताना त्याच्यावर कसं प्रेम कर, आई सारखं प्रेम कर. जरी तुझा तो पती आहे पण तू त्या भोजन करेपर्यंत तू त्याची आई हो. बघा किती उत्तुंग कल्पना आहे महाराज. कारण कोणतीही असं आई सांगत नाहीये माझा मुलगा. आता तुम्ही कोणालाही विचारा, का हो तुमचा मुलगा जेवला का, काय हो जेवतच नाहीये, अर्धाच गिद्धाच पोळी जेवते. त्याने 2-2, 3-3 पोळी खाल्लेले असते मधात बसून. पण आई कधीच सांगत नाही की माझा पोरगा 4 पोळी खातो रोज सकाळ संध्याकाळ. कोणतीच आई सांगत नाही. का? तिला माहित आहे काय बोलायचंय. आईचं प्रेम आहे ते. माझ्या मुलाला नजर लागू नये, माझ्या मुलाचं पोटाला नजर लागू नये, माझं मुलाचं पोट चांगलं राहावं, पचन व्हावं, त्याची शक्ती वाढावी, असं आईलाच वाटते महाराज. दुसऱ्या कोणाला वाटत नाही. आई कधी म्हणत नाही की माझा मुलगा सकाळी 4 खातो, दुपारी 4 खातो, संध्याकाळी 4 खातो. आई म्हणते एकच टाइम जेवायला हो, तुम्ही तरी सांगा त्याला. आणि आडांगी करून वाढते आई. कधी बी असं मोकळं वाढत नाही. मुलाला जेव घालताना बघा आडांगी जेव घालते, म्हणजे बाजूला घेऊन. भोजेषु माता, भोजन करताना महाराज, तू भोजन करवत असताना आई सारखं प्रेम राहू द्या. काही महिला मंडळी अशी आहेत त्यांना स्वयंपाक करणं होत नाही, याच्यासाठी भांडण होते महाराज कधी कधी घरामध्ये. तुम्हाला कसं माहिती महाराज? हे सगळं केस येतात आमच्याकडं, भांडण येतात आमच्यापर्यंत. नवरा म्हणतो महाराज याला स्वयंपाक करतच नाहीये, म्हणजे याचा अर्थ तुझ्याकडं आईसारखं प्रेमच नाहीये महाराज. आईला का आई कधी बसविली का? आईला जरी करणं होत नसेल तरी सुद्धा ते उठून जसं आलं तसं करून घातलेले आजच्या 90 वर्षाचे 95 वर्षाचे आई आपल्या मुलाला कधी भुकलं झोपू देत नाही, काहीतरी करून त्याच्या पोटात घालतीच. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या मूर्तीवाणी हो आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. हरी बोल. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा, अमृताहुनी ग आई पाजला सपान. हो अमृताहुनी गोड आई पाजला सपाना. अमृताहुनी गोड पाजला सपाना. तुझ्या या प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. हो उशीर मजला होई आई उशीर मजला होई.
गल्लो गल्ली पाहत फिरे अनहक मारी. गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. गल्लो गल्ली पाहत फिरे अनहक मारी. ओ हो, ओ हो, आहा. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. आई उशीर मजला होई. आई उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे अनहक मारी. तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. नमः पार्वती शिव हर 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 महादेव. भोजेषु माता. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी. तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही कोणी. तुकड्या दास सांगे अहो ऐका ही कहाणी. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. नमः पार्वती शिव हर 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 महादेव. असं जर कथा चालली ना, आज बी सती माता जात नाही, तिथंच थांबते. मग एकदा जोरदार टाळ्या वाजवा कलाकारांच्या नावाने. खरं तर सर्वांना प्रसादाचा वेळ होत आहे आणि आज सकाळीच मेघराजा सुद्धा स्वागत करून तुम्हा सगळ्यांना आनंदित केलं. खरं तर मला असं वाटतं की ही कथा ज्यांनी आयोजन केलं ते सुद्धा ओंकारेश्वर महादेवाला सुद्धा मनाला भावलेले आहे असं मी समजतो. की सुंदर असं कथा या निर्माण झाला. भोजन करवताना आईसारखं प्रेम तुझ्या सौभाग्यावर करत जा. पण हे सांगण्याची आवश्यकता होती का मला सांगा. ती सांगणारी ती बी आदिशक्तीच आहे. ऐकणारी परब्रह्म परमात्मिनी आहे. पण हे कोणासाठी सांगितलं? जगाच्या कल्याणासाठी सांगितलं महाराज. जगाच्या कल्याणासाठी परब्रह्म परमात्मिनीचं कल्याण ऐकण्यासाठी, त्याच्या माध्यमातून सर्वांची कल्याण व्हावे. शयनेशुरंभा क्षमया धरित्री. आपल्या सौभाग्याला सर्व प्रकारचं सुख त्यांनी प्रदान कर, तू प्रदान कर. आणि विशेष करून क्षमा गुण तुझ्यामध्ये असू द्या. स्त्री एवढं महान का झाली माहितीये का महाराज? एक वाक्यच आहे तुमच्यावर. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवः. ज्या घरामध्ये नारीची पूजा होती महाराज, म्हणजे आदर सन्मान होते, आदर भावना होते, त्याच घरामध्ये देव स्वतः म्हटलेले आहे. ज्या घरामध्ये नारीची पूजा होते त्या घरातच मी राहतो. म्हणून भगवान शंकर सुद्धा विश्वकथेच्या माध्यमातून सांगितलेले आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते.
जिथं जिथं नारीची पूजा होते तिथं तिथं माझा वास आहे. बघा किती आदर भाव आहे. काही काही लोकांच्या घरामध्ये बघा तुम्ही किरकिर 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 भांडे धडल धुडल धडल धुडल वाजत असतात. ते तोंड कना खना खना खनाच. तिथं सांगतात मी तशा ठिकाणी राहत नाही महाराज. मग तसं होऊ नये तर काय करायला पाहिजे? क्षमया धरित्री, क्षमा गुण असावी महाराज. क्षमा गुण. तुम्ही पण थोडंफार काय झालं ना लगेच माहेरी नाही सांगायचं. आपलं घरातला विषय आपल्याच ठिकाणी ठेवायचा. जरी माहेरचे कोणी फोन केलं ना मग काही जरी झालं असेल तरी सुद्धा काय बरं आहे का, लय आनंदात आहे. नाही मी असं ऐकलंय असं असं झालं काही नाही, आमच्यापाशी खूप आनंदित आहोत आम्ही, काही चिंता करू नकोस आणि आमच्या घरच्या विषयामध्ये तो बोलूच नको. असं 2-3 वेळा बोलून बघा. आणि हे बोलणं तुमच्या घरातले कोणीतरी ऐकू द्या. ते सरळ म्हणतात आमच्या सुनासारखं सूनच या जगामध्ये नाहीये, भारी आहे आमच्या सून. तुम्ही काय करता? त्याचं विपरीत करता. थोडंफार काय झालं की लगेच गल्ल 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 गल्ल. आमचं सासू सासू मला ते बोलता बी येत नाही. एवढं हाय ते मंत्र पठण करून टाकतात तिकडं आणि ते सगळे ऐकतात. मग वैर वाढत जाते. क्षमया धरित्री. तू तसं नाही बोलायचं असलं तर काय पाळायला पाहिजे? क्षमा गुण असला पाहिजे महाराज. क्षमा गुण आपल्यामध्ये क्षमा गुण असावा. क्षमा गुण ह्या सगळे गुण जर आपल्या एक मुलीजवळ जर असलं ना ती परिपूर्ण पतिव्रता स्त्री म्हणून मानले जातं. तर असं गुण घेऊन तू कैलासपतींच्या सेवेमध्ये जा. असं माता सतीला पुन्हा एकदा आलिंगन करून जोर जोरात रडती. मग इतकं वेळ मधात बसून काय बोलत आहेत म्हणून दक्ष प्रजापती जवळ येतो, दरवाजा वाजवतो. जय विजयाला म्हणते घेऊन या त्यांना. दक्ष प्रजापती म्हणतो मी 60,000 कन्येचं लग्न केलं पण मला कधी दुःख जाणवलं नाही. पण ह्याच्यात काय आहे काय माहिती? या मुलीच्या चेहऱ्यावर काय आहे काय माहिती? पण या मुलीला पाठवताना मला सुद्धा दुःख आवर होईना. दक्ष प्रजापती जसं तसं समाधान करून घेतो. मग त्यांना जया विजयाच्या हवाले करतात. कोणाला? माता सतीला. ते 2 जण हात धरून इकडं आणत असताना कुठं? हे इथं आनंदात आहेत बाहेर. कोण? भगवान नंदीश्वर. भूत बेताळ सगळे आनंदामध्ये. त्याने रथ तयार आहे, त्यांचं नंदीश्वराचं रथ तयार आहे. आणि इकडं दुःखानं बाहेर येत असताना बघा इथं एक फार सुंदर वर्णन आहे. त्याच्यामुळं हे झालं आतापर्यंत स्त्रीचं वर्णन. आता पुरुषाचं वर्णन बघा. आजकालचे पुरुष मंडळी सुद्धा परब्रह्म परमात्म्याकडून काहीतरी शिकावं लागते महाराज. परब्रह्म परमात्म्याने फार दुखी आहे, संताप व्यक्त करत आहे. मी आता सोडून चालले माहेरी सोडून चालले म्हणून. त्याचं दुःख बघून परब्रह्म परमात्मा काय करतो? सहज डावा हातानं त्याचा उजवा हात असं धरतो, असं स्पर्श करतो किंवा धरतो. असं धरता क्षणी त्याला असं वाटतं की जगातलं एक मोठा आधार मला आहे, त्या आधाराच्या जीवावर मी जीवन काढणार आहे. म्हणून माता सती मनोमनी प्रार्थना करते. दुःख सावकाश 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 कमी होत जाते महाराज. का? परब्रह्म परमात्मा हात धरलेले आहे. म्हणून माझ्या आजच्या पुरुष मंडळीनं एकच सांगावं असं वाटते, तुम्हाला जर जीवनपर्यंत त्याचा हात धरणं शक्य असेल तरच तिचा हात धरा महाराज. अर्धवट सोडणार असेल तर आत्ताच
आताच या क्षणी विचार करा, धरण्याच्या अगोदरच विचार करा. अगर मगर किंतु परंतु काय आहे, धरण्याच्या अगोदर विचार करा. पण एकदा जर तुम्ही त्याचा हात धरलं ना महाराज, असं संकल्प करा, असं महादेवाच्या चरणी प्रार्थना करा, मी हिचा हात माझ्या 7 जन्मापर्यंत धरण्याची शक्ती मला दे महाराज, म्हणून त्याला मागितलं पाहिजे महाराज. भगवान शंकराने माता सतीचा हात सहज असं धरतात महाराज. धरल्यावर माता सतीच्या मनामध्ये एक वेगळं आनंद निर्माण होतो आणि म्हणते, मला एवढं दुःख असलं तरी सुद्धा मला आता थोड्या वेळाच्या अगोदरच मला जाणवी ना. याचा अर्थ काय? परब्रह्म परमात्मा म्हणतोय मनोमने, काळजी करू नकोस, मी आहे ना. मग आजच्या जगामध्ये सुद्धा ही मंत्र पालन केलं पाहिजे महाराज. मग हे आनंदानं मग थोडं 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 दुःख कमी होत भगवान नंदिकेश्वर येऊन प्रणाम करतो, हे महाराज आता आपल्याला जायचं वेळ झालेली आहे, आता कैलासाला आपल्याला निघायचं आहे. आणि सगळे आतुरतेनं वाट बघत आहेत, म्हणून सगळ्यांनी ते दोघांना विनवणी करतो आणि भगवान शंकराला प्रार्थना करून नंदीश्वर म्हणतो, आमच्या पाठीवर तुमचं आसन टाकलेले आहे, आम्हाला स्वार करून घ्या, आमच्यावर आरूढ व्हा. आणि एवढंच नव्हे, माता सतीला सुद्धा तुमच्या सोबत शोभून दिसलं पाहिजे असं स्थान निर्माण केलेले आहे. असं भगवान नंदिकेश्वराने प्रार्थना केल्यावर सगळे ढोल ताशा नगारा शंख गजर हे ते सगळं बोलून आता पुन्हा नाचत नाचत कुठं जाणार आहे? कैलासपती कैलासाला जाणार आहे. ओम नमः शिवाय हर. महादेव कोणाला पावला हो, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला गो, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला, पावला पावला आवसा गावाला हो, आवसा गावाला, पावला आवसा गावाला हो, आवसा गावाला. महादेव कोणाला पावला गो, महादेव कोणाला पावला, महादेव कोणाला पावला हो, महादेव कोणाला पावला, पावला पावला भोळ्या या भक्ताला हो, भोळ्या या भक्ताला, पावला पावला भोळ्या या भक्ताला हो, भोळ्या या भक्ताला, पावला भोळ्याला भक्ताला, भोळ्या या भक्ताला, पावला भोळ्या या भक्ताला, भोळ्या या अरे नंदीवर बसला तो, नंदीवर बैसला, नंदीवर बैसला तो, नंदीवर बैसला, नंदीवर बैसला हो देव, नंदीवर बैसला. पावला पावला आवसा गावाला हो, औसा या गावाला, पावला पावला भोळ्या या भक्ताला हो, भोळ्या या भक्ताला, पावला भोळ्या या भक्ताला, भोळ्या या भक्ताला, पावला भोळ्या या भक्ताला, भोळ्या या भक्ताला. मल्लवलीने सन गो, तुझे मल्लवलीने सन,
हे रामनवमीचा सण आता आला आलाया. पालख्या निघाल्या साऱ्या पायी शिर्डीला धाडीला बोलवून जाणू साईन दिलवून जाणू साईन केली त्यानं आज्ञा मला. हे बघा महादेव आता निघालेले आहेत, पार्वती माता पण निघालेली आहे. आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का, आम्ही निघालो तुम्ही येता का. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, हाय माझ्या भोलेला भेटाया तुम्ही येता का. आम्ही निघालो तुम्ही येता का, माझ्या भोलेला भेटाया तुम्ही येता का. हाय. डम 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 डमरूवाला महादेव जटानी गंगा निधारा डम 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 दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा शरण आले तुला न दर्शन दे रे मला. नम पार्वतीपते शिव हर 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 महादेव. देव जल्लोषामध्ये गजरामध्ये गजर करीत 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 कुठपुच काय आहे फार अनेक सुंदर शब्दामध्ये कैलास वर्णन आहे. कैलासाचे वर्णन त्यांनी खूप सुंदर केलेले आहे. कैलासमध्ये कैलासपतीचं राहणं, लता वेल, पशु पक्षी, झुळझुळ वाहणारा नदी, ह्या सर्व कैलास म्हणजे एक प्रकारचं मन तिथं थांबलं पाहिजे असं एक कैलास. त्या कैलासाचं वर्णन खूप आनंदामध्ये माता सती पाहती. भगवान शंकर सोबत घेऊन वरच्या आसनावर आसनस्थ होतात. भगवान नंदिकेश्वर पादपूजा करतो आणि फुलाचे वर्षाव करतात. भस्म उडवलं जातं, बेल उडवलं जातं. तुम्ही काय करता, फटाकणे उडवता ना, तसं तिथं भस्म उडवण्यात आलं, बेल उडवण्यात आलं, बेल समर्पण करण्यात आलं. भगवान शंकराचं नानाविध पुष्पपत्रानं त्याचं स्मरण करण्यात आलं. आणि भगवान नंदिकेश्वर म्हणतो, आज आम्ही इतके दिवस आम्ही अनाथ होतो, आज आम्हाला खरे आई वडील मिळाले म्हणून उद्गार व्यक्त करतो. भगवान शंकराची स्तुती करतो. खरे आमचे आई वडील आज मला भेटले. मी आजपर्यंत मी अनाथ होतो, पण आज मी परिपूर्ण झालो. असं भगवान नंदिकेश्वर व शिवगण सगळे भगवान शंकराची स्तुती करतात. आता त्यांना तिथं आपण कैलासमध्येच सोडूत, आराम करू द्या. 1 वर्षभर आहे टाइम. खर तर ह्या 7 दिवस कथा कधी संपत नाही बरं का.
कथा सांगणारे संपतात, ऐकणारे संपतात, पण कथा मात्र कधी संपत नाही. ही कथा आजही होता, कालही होता आणि उद्याही राहणार आहे. मग भगवान शंकर आणि माता सती तिथं कैलासवर विराजमान झालेले आहेत. नंदिकेश्वर नानाविध सेवा त्यांनी करत आहेत. असंच त्यांची सेवा करत शिवगण सगळे राहतील. आणि पुढं माता सती व भगवान शंकराचं संवाद चालू होत आहे. संवाद म्हणजे ही प्रकृती कशी, पहिलं कोण, पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश, पंचतत्वाबद्दल, पंचज्ञानेंद्रियबद्दल, पंचकर्मेंद्रियबद्दल अशी चिंतन सुरू होते. मग त्यांना दोघांना एकांत मध्ये सोडून यांचं दोघांचं गहन चिंतन चालू झालं. म्हणून भगवान नंदिकेश्वर म्हणतो, तुम्ही मला स्मरण आवाज द्या, मी तिथं बाहेर थांबतो. म्हणून त्या चौकट ओलांडून कैलासाच्या दुसऱ्या दारापाशी जाऊन थांबतो. दोघही एकांत मध्ये वेळ घालतात. सुंदर प्रकृतीच्या आवरणामध्ये भगवान शंकर व माता सती यांचं चिंतन चालू झाला. आणि चिंतन चालू झालेले असताना ही कथा पुढं कुठंतरी तुम्हाला पुन्हा भेटलो तर मग त्यावेळेस आपण पुढची कथा पुढं करू. आणि विशेष करून आता 2-2:30 वाजत आहे, कारण सगळ्यांना प्रसाद घ्यायचा असतो. आज आतापर्यंत आपण शांत रीतीनं 7 दिवस कथा श्रवण केलं. या 7 दिवसामध्ये यदा कदाचित माझ्या मुखारविंदातून काहीतरी एखादा शब्द तुमचं मनाला भेदेल असा जर निघला असेल तर तो माझा आहे, मला परत करा. या व्यासपीठाच्या माध्यमातून जर एखादा चांगला तुमच्या संसाराला उपयोगी होणारा जर शब्द कोणता भगवंताचा निघून गेला असेल तर तो परब्रह्म परमात्मा ओंकारेश्वर महादेवाचा आहे, असं तुम्ही समजून त्या ओंकारेश्वर महादेवाची भजन भक्ती तुम्ही करत राहावा असं मी सांगत. खरं तर 18/8/2025 वार सोमवार दशमी तिथी लक्षात ठेवा. या मंदिराची जो स्थापना दिवस आहे दशमी तिथीला, तर तिथी अनुसार मंदिर स्थापना दिवस आहे. तर या मंदिर स्थापना दिवशी आता ते श्रावण मासातील 3रं सोमवार येणार आहे. श्रावण मासातील 3रं सोमवार म्हणजे 18/8/2025 त्या दिवशी ह्या मंदिर स्थापनेचा दिवस इथं उल्लेखित केलेले आहे. तर त्यानुसार त्या दिवशी एक विशेष कार्यक्रम कमिटीच्या सर्व सद्भक्तांनी आयोजन केलेले आहे तुमच्या सगळ्यांसाठी. त्या दिवशी सकाळी प्रातःकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये ज्यांना कोणाला रुद्राभिषेक करायचा आहे मंदिर स्थापना दिवस प्रित्यर्थ, तुमचा वाढदिवस करता की नाही तुम्ही, तसं मंदिर स्थापना प्रित्यर्थ म्हणून 7 ते 9 रुद्राभिषेक होईल. ज्या इच्छुक सद्भक्त आहेत त्यांनी कमिटीच्या सद्भक्तांकडे नाव नोंदवा. आणि त्याच दिवशी सायंकाळी म्हणजे 18/8/2025 रोजी सकाळी 7 ते 9 रुद्राभिषेक होईल ओंकारेश्वर महादेवाला. आणि सायंकाळी 6 ते 9 आपल्या 6च्या दरम्यान 6ला इथं या मंदिराच्या आवरणामध्ये दीपोत्सव सादर करण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. दीपोत्सव सादर करण्यासाठी नवीन पणत्या, तेल, वाती मी जिंतूरून पाठवून देतो. आणा सगळे. सगळ्यांनी आणून आपापल्या हातानं सायंकाळची आरती करून तुम्ही या मंदिरामध्ये सायंकाळी ठीक 6-6:30च्या दरम्यान सर्वांनी दीपोत्सव दीप प्रज्वलन करून त्या ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दीप सरसाविता झाला तो कुबेर. त्यामुळे कुबेर भगवंताला आठवण करा. मंदिरामध्ये दिवा लावण्यानं काय होतो, दीप सरसाविता झाला तो कुबेर. त्यामुळं
कुबेर पद प्राप्ती करण्यासाठी घरातून वाती, तेल, नवीन पंथी सगळ्यांनी व्यवस्था करून घ्या आणि किमान असा संकल्प करा की मी येणाऱ्या 18/8/2025 च्या तारखेला सायंकाळच्या 6च्या जो दीपोत्सव होणार आहे या मंदिराच्या आवरणामध्ये, किमान माझ्या नावानं मी 11 पणत्या इथं येऊन आणून लावणारच. प्रत्येक जणीनं 11, 21, 51, 101 ज्याला जसं शक्य आहे एक का होईना, एक बी जमते बरं का, एक बी जमते. ज्याला जसं घडते तसं आणून तुम्ही जर दिवा लावले ना, तर त्या 18/8/2025 जो दशमी तिथी आहे, तर ते श्रावण महिन्यातील 3रं सोमवार. भाग्यवान माणसं आहेत तुम्ही. श्रावण मासात सहज 3रा सोमवार पण येत आहे. एकदा जोरदार टाळ्या या गोष्टीसाठी. आणि एवढं सुंदर नियोजन आमच्या कमिटीचे सर्व सदस्यगणांच्या नावानं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आम्ही पण कार्यक्रम केलो, पण पहिल्यांदाच एवढं सुंदर, एवढं प्रभावी, एवढं व्यवस्थापूर्वक काहीही चूक न करता तुम्हाला सांगतो. त्याच्यात महिला मंडळीपासून, लहान लेकरापासून मोठे लेकरापर्यंत आणि आमचे जाधवजी पासून सर्व सदस्य, कमिटी बळग सर्व सदस्यांपर्यंत आणि आम्हाला वाहन सेवा दिलेले सर्वांच्या बिराजदार परिवार असतील आणि आमचं गणेश असतील, आणखी रोज वेगवेगळे लोक मला न्यायला आले, त्या सर्वांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक जण, मी या माईकच्या माध्यमातून एकाचंही नाव सोडलं नाही असं मला गृहीत वाटतं, पण तरी एखाद्या व्यक्तीचं जर नाव राहिलं असेल तर तो माझ्या मनातच राहिलं असं विचार करा. तर ह्या प्रत्येक माणसाने मी बघितलं प्रत्येक जणाने, कोणी रांगोळी काढलं, कोणी देवपूजा केलं, कोणी मंदिर सजवलं, कोणी सांगावं तितकं वर्णन कमी आहे. इतकं सगळ्यांनी तुम्ही केलं. या सगळ्यांच्या सहकार्यानं ही शिवमहापुराण कथा अत्यंत आनंद रीतीनं पार पडलेली आहे असं मला आनंद होतो सांगताना. आणि येणाऱ्या 18 तारखेला, आपलं 10 तारखेला, कुठलं, याच महिन्यातलं 10 तारखेला श्रावण मासामध्ये काशी विश्वेश्वर मंदिर विशालनगर, बघितलं कोणी? काशी विश्वेश्वर मंदिर, लातूर मधलं काशी विश्वेश्वर मंदिर विशालनगर, तिथं महाराजांचं 2ऱ्या वर्षाची कथा प्रारंभ होणार आहे. ठीक याच महिन्यामध्ये म्हणजे 10/8/2025 म्हणजे 10 ते 17 या कालावधीमध्ये तिथं मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा प्रारंभ होणार आहे. त्याचं टायमिंग आहे 3 ते 6. त्यामुळं त्या सर्वांना सूचना आहे, जेणे कोणी तुमचे पाहुणे रावणे असतील लातूरमध्ये, जा म्हणा विशालनगरला फिरत, तर 3 ते 6 या दरम्यान श्रावण मास सहजपणे तिथं बसून शिवमहापुराण कथा काशी विश्वेश्वराच्या चरणी, आज इथं ओंकारेश्वराच्या चरणी झालं, तिथं पुढच्या याच महिन्यामध्ये आता 4च दिवसानंतर म्हणजे 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत काशी विश्वेश्वर मंदिर विशालनगर, ते तिथं आमचे डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली तर तो एक मोठा शिवमहापुराण कथा गेल्या वर्षी सुद्धा झाला होता. त्या सर्व विश्वेश्वर मंदिर कमिटीच्या लोकांच्या नावानं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असं भव्यदिव्य कार्यक्रम तिथंही सुद्धा होणार आहे आणि इथले सुद्धा मंडळीच्या नावानं एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आमच्या सर्व संगीतकारांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. आणि आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना तुमच्यापर्यंत माझा आवाज जे पोचवलं, नरसिंग मोरे याच्या नावानं सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एवढं बोलून आणि आज 7 दिवसपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पारायण नेतृत्व स्वीकार केलेले आमचे हिरेमठ वेदमूर्ती चंद्रशेखर गंगाधर हिरेमठजी, या दोघंही दंपती आलेले आहेत शिवपार्वतीच्या रूपामध्ये, त्यांच्याही नावानं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तन मन धनानं प्रत्येक जण या कार्यक्रमाला सहकार्य केलेले, त्या सर्वांना मंगल आशीर्वाद प्रदान करून पुन्हा तुम्ही संधी दिलं तर पुढचं सती महात्म्याच्या पुढं पार्वती खंड होतो, पार्वती खंडाचे वर्णन करण्याची पुन्हा तुम्ही योग आणून दिलं तर पुन्हा कार्यक्रम करू या भावनेनं सांगून आजच्या 2 शब्दाला 7 दिवसपर्यंत ऐकलेल्या सर्व कथा
ओंकारेश्वराच्या चरणी समर्पण करतो. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. धन्यवाद आदरणीय महाराज. आणि